हॅलो एव्हरीवन, मी सचिन शंकर भालेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय माय केमिस्ट्री या युट्यूब चॅनलवरती. आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा सेकंड पार्ट आता पाहणार आहोत. या पार्टच्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये म्हणजे या चॅप्टरच्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण रेडॉक्स रिएक्शन असेल, ड्राय सेल असेल, ड्राय सेलचा यूज असेल, त्यानंतर NaOH मॅन्युफॅक्चर फ्रॉम NaCl बाय इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस असेल, हे सगळं आपण पाहिलं. याचं डीप मध्ये पाहिलं. हे डीप मध्ये पाहण्याचं जे काही मेन कारण होतं की या चॅप्टरचं जे रहस्य आहे, या चॅप्टरचा जो मेन गाभा आहे तो तुमच्या पुढे मांडण्याचा माझा हेतू होता. ठीक आहे, मग आपण हे सगळं बघितलं आणि हो, ह्या मागच्या जे काही पार्ट होता त्या पार्टला तुमचा खूप छान असा प्रतिसादही आला. खूप छान वाटलं. असंच प्रेम तुमचं राहू द्या आणि हो, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आपण स्टार्ट करतो आपला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा सेकंड पार्ट. ठीक आहे, बघा इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय ते आपण पाहिलं. इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय असतो की इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे असतं इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन हे केमिकल एनर्जी मध्ये करायचं आणि केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हे इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करायचं. म्हणजे काय असतं तुमचं इलेक्ट्रोकेमिस्ट्री होय, बरोबर. मग इलेक्ट्रोकेमिस्ट्री हे जे आहे हे कन्व्हर्जन होतं, हे कशा थ्रू होतं, हे तुमचं इलेक्ट्रोकेमिकल सेल थ्रू होतं. कशा थ्रू होतं? इलेक्ट्रोकेमिकल सेल थ्रू होतं. आणि ह्या इलेक्ट्रोकेमिकल सेलचे 3 पार्ट मध्ये डिव्हिजन होतं. बघा इकडं, इलेक्ट्रोकेमिकल सेलचं हे 3 पार्ट मध्ये डिव्हिजन होतं. फर्स्ट पार्ट जो असतो तुमचा तो असतो इलेक्ट्रोलायटिक सेल. इलेक्ट्रोलायटिक सेल. सेकंड पार्ट आहे तुमचा गॅल्व्हॅनिक सेल. आणि जो थर्ड पार्ट आहे तो तुमचा तो आहे कंडक्शन ऑफ सोल्युशन. ठीक आहे, ह्या 3 पार्ट मध्ये याचं डिव्हिजन होतं. तर बघा इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये नेमकं काय घडत असेल बाळा, तर बघा इकडे इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये काय घडतं, तर बघा इकडं इलेक्ट्रिक एनर्जीचं काय म्हणतो, इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन हे कुठं होतं, तुमच्या केमिकल एनर्जी मध्ये होतं. मग त्याच्या उलटच गॅल्व्हॅनिक सेल मध्ये होणार होतं. मग काय होतं इथं होतं केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन. केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होणार आहे, मग तुमच्या इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये होणार आहे. याला काय म्हणायचं, गॅल्व्हॅनिक सेल म्हणायचं. इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणजे काय, जिथं इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन हे केमिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं आणि केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हे इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये होतं, त्याला म्हणायचं गॅल्व्हॅनिक सेल. इलेक्ट्रोलायटिक सेलला इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन हे केमिकल एनर्जी मध्ये होतं. आता राहिला तुमचा लास्ट पार्ट, तो म्हणजे कोणता, कंडक्शन ऑफ सोल्युशन. आता ह्या कंडक्शन ऑफ सोल्युशन मध्ये काय होत असतं, तर इथं होत असतं तुमचे आयन्स जे असतात. कंडक्शन ऑफ सोल्युशन, सोल्युशन म्हटलं की आयन्स येतात. मग इथं काय होणार आहे, तुमचे आयन्स जे असतात, आयन्स काय होत असतात, फ्लो होत असतात. बघा इथं लिहितो मी, आयन्स काय होत असतात, फ्लो होत असतात. इथं हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, ह्या 3 पार्ट आपल्याला बघायचं आहे. हे सगळं आपण डीप मध्ये पाहणारच आहे. हळूहळू आपण पुढे जाताना हे सगळं डीप मध्ये पाहणार आहे. पण त्या अगोदर आपल्याला ह्याचा पुढचा पार्ट पाहायचा आहे. म्हणजे सुरुवात करायची आहे कंडक्टर पासून. कंडक्टर म्हणजे काय तिथपासून आपण स्टार्ट करणार आहे. चला तर मग पाहू कंडक्टर्स म्हणजे काय. बघा इकडं कंडक्टर्स, हो कंडक्टर म्हणजे बस मधला कंडक्टर नाही बरं का. कंडक्टर्स म्हणजे असा की जो करंट वाहून नेतोय त्याला काय म्हटलं जातं, कंडक्टर्स असं म्हटलं जातं. बघा इकडं कंडक्टर्स म्हणजे अजून काय सांगता येईल, जो चार्ज ट्रान्सफर करतोय किंवा जो करंटला फ्लो करतोय, करंटला कंडक्ट करतोय असा जो सबस्टन्स असतो त्या सबस्टन्सला काय म्हटलं जातं, कंडक्टर्स असं म्हटलं जातं. बघा इकडं, द सबस्टन्स विच ट्रान्सफर चार्ज और कंडक्ट इलेक्ट्रिसिटी विच नोन ॲज कंडक्टर्स. These conductors are divided into 2 parts. ते 2 पार्ट कोणते आहेत ते डिवाइड झालेले कंडक्टरचे, तर ते आपण पाहू. बघा इकडं पहिला पार्ट जो कंडक्टर डिवाइड करतोय म्हणजे तो कंडक्टरचा पार्ट जो आहे तो आहे तुमचा मेटॅलिक कंडक्टर. मेटॅलिक कंडक्टर. आणि दुसरा जो पार्ट आहे तो कोणता आहे तुमचा इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. इलेक्ट्रोलायटिक
कंडक्टर. यालाच काय म्हटलं जातं अजून इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टरला? तर याला म्हटलं जातं आयोनिक कंडक्टर असं म्हटलं जातं. आयोनिक कंडक्टर, आयोनिक कंडक्टर असं याला म्हटलं जातं. तर बघा इकडं, मेटॅलिक कंडक्टर आणि इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर त्यालाच काय म्हटलं जातं? आयोनिक कंडक्टर. हे जे दोन डिफरन्शिएट केलेले आहेत आपण कुणाचे? कंडक्टरचे. नेमकं दोघांमध्ये फरक काय असणार आहे तर ते आपल्याला स्टेप बाय स्टेप पाहायचं आहे. पण त्या अगोदर हे समजून घ्या, मेटॅलिक कंडक्टर मध्ये काय असतात? इलेक्ट्रॉन्स असतात. ते इलेक्ट्रॉन्स कसे असतात? फ्री असतात. मेटॅलिक कंडक्टर मध्ये काय असतात? फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. फ्री इलेक्ट्रॉन असतात. आणि इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर त्यालाच काय म्हटलं जातं? आयोनिक कंडक्टर. मग लगेच आपल्याला कळतं आयोनिक कंडक्टर मध्ये काय असणार आहेत. आयोनिक कंडक्टर म्हणजे काय वाहून घेऊन जाणार आहे? तो काय वाहून घेणार आहे? काय फ्लो करणार आहे? काय कंडक्ट करणार आहे? तो आयन्स कंडक्ट करणार आहे. मग त्यातले जे आयन्स असणार आहे, जो आपण कंडक्ट करणार आहे, ते कंडक्ट म्हणजे आयन्स जे कसे असणार आहे? तुमचे फ्री आयन्स असणार आहे. म्हणजे इकडे हे कसे असतात? तुमचे जे आयन्स असतात ते कसे असतात? फ्री आयन्स असतात. मग आता बघूया आपण स्टेप बाय स्टेप मेटॅलिक कंडक्टर म्हणजे काय आणि इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर आणि त्यालाच काय म्हटलं जातं? ते आयोनिक कंडक्टर. ते स्टेप बाय स्टेप पाहू. चला आता आपण काय करतोय? मेटॅलिक कंडक्टर आणि इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टरचं काय करतोय? डिफरन्शिएट करतोय. आपण बघितलं की मेटॅलिक कंडक्टर्स मधले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते पण फ्री असतात आणि आयोनिक कंडक्टर्स किंवा त्यालाच इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स असं म्हणतो, त्याच्यामधले जे आयन्स असतात ते पण कसे असतात? फ्रीच असतात. मग या दोघांमध्ये डिफरन्शिएट कसं करायचं तर ते बघा. मेटॅलिक कंडक्टर्स म्हणजे काय? मेटल आहे, तो मेटल मधून करंट पास होतो, म्हणजे तो एक सबस्टन्स आहे मेटल, बरोबर का? मग त्या सबस्टन्स आपल्याला करंट कसा पास होतो ते आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. दोघांमध्ये काय फरक आहे ते डिफरन्शिएट करायचं आहे. मग बघूया मेटॅलिक कंडक्टर्स म्हणजे काय असतं. द मेटॅलिक कंडक्टर्स इन विच, बघा इकडे, द मेटॅलिक कंडक्टर इज द मेटॅलिक कंडक्टर इन विच the flow of electron one point to another point, that is flow of electron, electricity is generated. इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड. बघा इकडं, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन फ्लो होतात, कशामधून फ्लो होतात? मेटल मधून फ्लो होतात. सपोज मी काय करतोय? एक मेटल वायर घेतोय. बघा इकडं, मी काय केलं? एक मेटल वायर घेतलं आणि ह्या मेटल वायर थ्रू काय करतोय मी? इलेक्ट्रॉन काय होतात? माझे फ्लो होतात. म्हणजे इथं माझे इलेक्ट्रॉन्स असे काय होतात? इथून इथं, इथून इथं, हे सगळे काय होऊ लागलेत? माझे इलेक्ट्रॉन फ्लो होऊ लागलेत. म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो होतात. म्हणजे इथून काय होतं? माझं इलेक्ट्रिक करंट असा ह्या मेटल वायर मधून ट्रान्सफर होतोय, फ्लो होतोय. म्हणजे ह्याला काय म्हणणार? इथून इलेक्ट्रिक करंट जर फ्लो होत असेल तर ह्याला काय म्हणणार मी? मेटॅलिक कंडक्टर्स असं म्हणणार. म्हणजे एका पॉइंट थ्रू दुसऱ्या पॉइंट मध्ये माझा इलेक्ट्रिक करंट पास होतोय, फ्लो होतोय, त्याला काय म्हणायचं आहे? मेटॅलिक करंट. बघा आता इलेक्ट्रिक करंट कसा जनरेट कसा होतो नेमका तर बघा, इलेक्ट्रिक करंट कसा जनरेट होत असतो? तो इलेक्ट्रिक करंट जो असतो कसा जनरेट होत असतो? ज्यावेळेस जे इलेक्ट्रॉन असतात हे इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स बँड थ्रू कंडक्शन बँड मध्ये फ्लो होतात. काय म्हणतोय मी? व्हॅलेन्स बँड थ्रू कंडक्शन बँड मध्ये हे जे इलेक्ट्रॉन, बघा हा माझा आहे व्हॅलेन्स बँड. काय आहे हा? व्हॅलेन्स बँड आहे आणि हा आहे माझा कंडक्शन बँड. कंडक्शन बँड आहे. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन काय म्हणतोय पहा मी, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन हे व्हॅलेन्स बँड थ्रू कंडक्शन बँड मध्ये फ्लो होतात, व्हॅलेन्स बँड थ्रू कंडक्शन बँड मध्ये फ्लो होतात, त्यावेळेस इलेक्ट्रिक करंट जनरेट होत असतो. काय म्हणतोय? व्हॅलेन्स बँड थ्रू कंडक्शन बँड मध्ये जर इलेक्ट्रॉन फ्लो झाले तर इलेक्ट्रिक करंट तयार होते. मग बाबा हा व्हॅलेन्स बँड म्हणजे काय तर बघा इकडं, इलेक्ट्रॉनच्या आउटर ऑर्बिटल, काय म्हणतोय मी? इलेक्ट्रॉनची जी आउटर ऑर्बिट असते त्या ऑर्बिटचे जे इलेक्ट्रॉनच्या आउटर ऑर्बिटचे जे इलेक्ट्रॉन असतात त्या इलेक्ट्रॉनच्या लास्ट ऑर्बिटल मध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात
त्या इलेक्ट्रॉनला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असं म्हटलं जातं. आणि ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ज्या बँड मध्ये प्रेझेंट असतात त्या बँडला काय म्हटलं जातं, व्हॅलेन्स बँड असं म्हटलं जातं. आणि ह्या व्हॅलेन्स बँड मधून इलेक्ट्रॉन हे कंडक्शन बँड मध्ये फ्लो होतात. त्यावेळेस इलेक्ट्रिक करंट काय होतो, जनरेट होतो. इलेक्ट्रिक करंट जनरेट होतो. काय होतो, इलेक्ट्रिक करंट जनरेट होत असतो. याला काय म्हणायचं सगळ्याला, या प्रोसेसला मेटॅलिक कंडक्टर असं म्हणायचं. ठीक आहे. तर बघू आपण दुसरं आपलं आहे इलेक्ट्रोलाइट कंडक्टर्स. आता इलेक्ट्रोलाइट कंडक्टर्स मध्ये काय असतात, आयन्स असतात. ठीक आहे. म्हणजे आयन्स म्हणजे काय असतं, इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन्स तयार करावं लागणार आहे इथं आपल्याला. ठीक आहे. इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन करावं लागेल. मग त्यासाठी एक आपल्याला काय करावं लागेल, सेल समजून घ्यावी लागेल. ठीक आहे. बघा इकडं सपोज एक सेल समजा, कन्सिडर अ बीकर. एक काय घेतला मी, बीकर घेतला असं समजा. ठीक आहे. हे सगळं हे बीकर, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, ते काय आपण फर्स्ट पार्ट मध्ये पाहिलेलं आहे सगळं. ठीक आहे. मग मी काय घेतला, एक बीकर घेतला. बीकर मध्ये मी NaCl आणि H2O चं सोल्युशन मिक्स केलं. म्हणजे NaCl प्लस H2O मिक्स केलं. आणि याच्यात काय केलं मी, 2 रॉड डीप केले. म्हणजे 2 इलेक्ट्रोड काय केले मी, डीप केले याच्यात. ठीक आहे. 2 इलेक्ट्रोड काय केले, डीप केले. एक असतो माझा एनोड आणि दुसरा आहे कॅथोड. ठीक आहे. आणि याला काय केलं मी, याला काय केलं बघा इकडं, इलेक्ट्रोलाइट कंडक्टर्स हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यासाठी हे जे सेल काढतोय मी, इलेक्ट्रोलाइटिक सेल, ते आपल्याला आधी समजून घेणं गरजेचं आहे. आता बघा इकडं, हे जे आहे मी 2 रॉड याच्यात डीप केलेले आहेत आणि हे दोन्ही रॉड मी एकमेकाला जॉईंट करतोय एक बॅटरीच्या साह्यानं. ठीक आहे. या बॅटरीच्या साह्यानं मी काय केले, हे 2 इलेक्ट्रॉड एकमेकाला जॉईन केले. आणि इथं काय केलं मी, हे जे सोल्युशन आहे NaCl आणि H2O चं जे सोल्युशन मी याच्यात टाकलेलं आहे, या सोल्युशनला काय म्हणायचं आहे आता आपल्याला, इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन म्हणायचं. काय म्हणायचं, कसलं सोल्युशन म्हणायचं, इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन असं याला म्हणायचं. ठीक आहे. याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन असं म्हणायचं. तर बघा आता अजून काय याच्यात आपल्याला समजलं, इथं इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन तयार झालं. मग इथे इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टरचा आणि इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशनचा काय संबंध काय आहे, तर हाच संबंध खूप महत्वाचा आहे. बघा इकडं, ज्या वेळेस मी NaCl, बघा इकडं अजून एक समजून घेऊया आधी. हे समजण्या अगोदर हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. याच्या अगोदर आपल्याला समजून घ्यायचं आहे. सपोज मी काय केलं, याच्यात ज्यावेळेस मी नमक टाकलं होतं, म्हणजे NaCl सोडियम क्लोराईड टाकलं होतं, ते कसं होतं, माझं सॉलिड स्टेट मध्ये होतं. कुठल्या स्टेट मध्ये होतं, सॉलिड स्टेट मध्ये होतं. मी ते काय केलं, H2O मध्ये डीप केलं. म्हणजे बीकर मध्ये टाकलं आणि H2O त्याच्यात ओतलं. म्हणजे काय झालं, त्याचं कन्व्हर्जन कशात झालं, NaCl ॲक्वेस सोल्युशन मध्ये झालं. ठीक आहे. Na प्लस आयन्स तयार नाही झाले, काय झाले, ॲक्वेस सोल्युशन तयार झालं. ॲक्वेस सोल्युशन तयार झालं. आणि ह्याच ॲक्वेस सोल्युशनला काय म्हटलं जातं, मोल्टन सोल्युशन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मोल्टन सोल्युशन असं म्हटलं जातं. हे महत्वाचं आहे, मोल्टन सोल्युशन असं म्हटलं जातं. आता बघा, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर म्हणजे काय आता आपल्याला नीट समजेल. कारण हे जे काही इलेक्ट्रोलाइटिक सेल होती, हे आपण जर नीटपणे समजून घेतली तर आपल्याला इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर समजायला खूप सोपं जाणार आहे. बघा इकडे काय केलं होतं, आपण बीकर घेतला होता. बीकर मध्ये NaCl प्लस H2O चं सोल्युशन मी काय केलं, तयार केलं. आतमध्ये त्याच्यात 2 रॉड टाकले, म्हणजे 2 इलेक्ट्रोड टाकले, एक कॅथोड एक एनोड. ठीक आहे. आणि त्याला काय केलं, मी बॅटरी जॉईन केली. आणि बॅटरी जॉईन केली म्हणजे हे जे सोल्युशन आहे, आता या सेल मधलं जे सोल्युशन आहे, ह्या सोल्युशनला काय म्हणणार आता आपण, इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन असं म्हणायचं. मिठाचं पाणी असं म्हणायचं नाही. आता याला काय म्हणायचं, आता इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन असं आपल्याला म्हणायचं आहे. ठीक आहे. मग बघा, हे जे सॉलिड होतं, सॉलिडचं कन्व्हर्जन मी कशामध्ये केलंय, ॲक्वेस सोल्युशन मध्ये केलंय. आणि हे ॲक्वेस सोल्युशनला काय म्हणायचं आहे आपल्याला, आता ही जी स्टेट आहे म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन मी कशात काय केलं, इथं सॉलिडचं कन्व्हर्जन हे लिक्विड मध्ये केलं. मी कशामध्ये केलं, लिक्विड मध्ये केलं. हे जे लिक्विड मध्ये मी कन्व्हर्जन केलं, ह्या स्टेटला काय म्हणायचं, मोल्टन स्टेट असं म्हणायचं. या स्टेटला काय म्हणायचं, मोल्टन स्टेट असं म्हणायचं. मोल्टन, ठीक आहे, स्टेट असं म्हणायचं.
ठीक आहे. मग आता पाहू आपण नीट इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर म्हणजे काय ते. ठीक आहे. आपण इथं काय पाहिलं की मेटॅलिक कंडक्टर मध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन फ्लो होतात. मग इथं काय होणार आहेत, आपले आयन्स फ्लो होणार आहेत का, फ्लो तर होणारच आहेत, पण आयनची इथं मुवमेंट होणार आहे. आता आयनची मुवमेंट होणार आहे, एका पॉइंट थ्रू दुसऱ्या पॉइंट मध्ये नाहीये, पण आतल्या आत इथं काय होणार आहे, आयनची पूर्णपणे मुवमेंट होणार आहे. तेच आहे जे आयनची मुवमेंट होते त्या मुवमेंटला काय म्हणायचं आहे आपल्याला, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स असं म्हणायचं आहे किंवा आयोनिक कंडक्टर असं म्हणायचं आहे. ते आपण पाहूया डेफिनेशन थ्रू. इलेक्ट्रोलायटिक सेल. इलेक्ट्रोलायटिक सेल आपण पूर्णपणे सिस्टमॅटिक त्याचं रिप्रेझेंटेशन पाहिलं. त्यामध्ये मोल्टन सोल्युशन म्हणजे काय, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन कुणाला म्हणायचं हे आपण पाहिलं. आता आपण पाहतोय विथ डेफिनेशन इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर म्हणजे काय. बघा इकडं, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर म्हणजे काय असतं. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर इन विच द मूवमेंट ऑफ आयन्स इन aqueous सोल्युशन और इन अ मोल्टन स्टेट ऑफ इलेक्ट्रोलाइट दॅट इज फ्लो ऑफ आयन्स इन इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड. ठीक आहे. म्हणजे हे जे तुमच्या जे आयन्स असतात ते आयन्स कुठे फ्लो होतात, तुमच्या मोल्टन स्टेट मध्ये फ्लो होत असतात. ठीक आहे. मोल्टन स्टेट पासून फ्लो व्हायला चालू होतात. मग ज्यावेळेस आयन्स फ्लो होतात त्यावेळेस काय होतं, इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असते. ठीक आहे. मग इलेक्ट्रिसिटी जनरेट होते तुमच्या इथं. आता इथं आपण बघितलं की हे कुठं होतंय, सगळं इलेक्ट्रोलाइट मध्ये होते. ठीक आहे. मग ह्या इलेक्ट्रोलाइटचे आता इथं दोन पार्ट पडतात. कोणते पार्ट पडतात इलेक्ट्रोलाइटचे, तर एक असतो तुमचा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा असतो वीक इलेक्ट्रोलाइट. एक असतो कोणता, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा असतो वीक इलेक्ट्रोलाइट. वीक इलेक्ट्रोलाइट हे आपण डीप मध्ये पाहण्याचं त्वरित याचे फक्त आता एक्झाम्पल बघूया. बघा इकडं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे कोणते एक्झाम्पल असणार आहे, तुमचा NaCl. ठीक आहे. NaCl असणार आहे. अजून कोणता असेल, HCl असतो. हे काय सगळे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल आहेत. वीक इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल कोणते, तुमचा ऍसिटिक ऍसिड CH3COOH, ऍसिटिक ऍसिड. हे काय अजून NH4. अजून कोणते एक्झाम्पल, NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईड. हे काय वीक इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल झाले आणि हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल झाले. आता बघूया, हे आपण पहिले दोघांचं डिफरन्शिएट केले. आणि हो, अजून एक याच्यामध्ये मेटॅलिक कंडक्टर मध्ये बघा इकडं, मेटॅलिक कंडक्टर मध्ये काय होत असतं, ओनली वन, फक्त इलेक्ट्रॉन फ्लो होत असतात. बघा का, इन मेटॅलिक कंडक्टर इन विच ओनली फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन डू नॉट फ्लो मॅटर. इथं मॅटर फ्लो होत नाही, फक्त इथं काय होतोय, तुमच्या इलेक्ट्रॉन फ्लो होतात. ठीक आहे. इन मेटॅलिक कंडक्टर इन विच ओनली फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन नॉट मॅटर. तुमचा मॅटर फ्लो होत नाही इथं, त्यामुळं इथं केमिकल चेंजेस घडून येत नाहीत. सो देयर इज नो केमिकल चेंज. देयर इज नो केमिकल चेंज. ठीक आहे. हे बघितलं आपण. आणि इलेक्ट्रोलाइट कंडक्टर मध्ये काय होणार आहे, इथं इलेक्ट्रोलाइट कंडक्टर मध्ये तुमचा मॅटर काय होतोय, मॅटर फ्लो होतोय. बघा इथं लिहितो मी, इथं काय होणार आहे, तुमच्या इलेक्ट्रोलाइट कंडक्टर मध्ये मॅटर फ्लो होणार आहे. ठीक आहे. इलेक्ट्रोलाइट कंडक्टर मध्ये काय होतं, इन विच फ्लो मॅटर. इथं काय होतंय, तुमचा मॅटर फ्लो होतोय, त्यामुळं इथं तुम्हाला काय केमिकल चेंजेस दिसून येतात. ठीक आहे. सो देयर इज ऑकर केमिकल चेंजेस. सगळ्यात महत्वाचा हा डिफरन्शिएट आहे दोघांमधला. इथं फक्त इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात इकडून तिकडे, इकडून तिकडे. आपण बघितलं मेटॅलिक वायर मध्ये एक्सपेरिमेंट थ्रू. ठीक आहे. मॅटर इथं ट्रान्सफर होत नाही, त्यामुळे इथं कोणताच केमिकल बदल होत नाही, केमिकल चेंजेस आपल्याला आढळून येत नाहीत. बट इन इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर मध्ये मॅटर तुमचा फ्लो होतोय. काय म्हणतोय,
ऍक्वेस सोल्युशन मध्ये आयन्स तयार होतात आणि ते ऍक्वेस सोल्युशनच तुमचं काय होतंय, फ्लो होतं. म्हणजे तुमचा अख्खाच्या अख्खा मॅटर फ्लो व्हायला लागतोय. जर मॅटर फ्लो होत असेल तर तिथं काय होत असतं, केमिकल चेंजेस आढळून येत असतात. सगळ्यात महत्वाचं हे इथं आपल्याला समजून घेणं. इथं काय होतं, तुमचं केमिकल चेंजेस तुम्हाला इथं दिसून येतात. ठीक आहे, हे झालं. आता आपल्याला पुढचा पॉइंट पाहायचा आहे कंडक्टिव्हिटी. त्याच्या अगोदर आपण एक एक्सपेरिमेंट पाहणार आहोत. एक्सपेरिमेंट थ्रू कंडक्टिव्हिटी पाहायचं आहे. आणि पहिली गोष्ट कंडक्टिव्हिटी म्हणजे काय तेही आपल्याला पाहायचं. कंडक्टिव्हिटी, ठीक आहे, कंडक्टिव्हिटी म्हणजे कंडक्टिव्हिटी आपल्याला पाहायचं आहे. आता हा कंडक्टिव्हिटी बघितल्यानंतर आपल्याला एक एक्सपेरिमेंट बघायचा आहे. ठीक आहे, मग हा एक्सपेरिमेंट पाहायच्या अगोदर आपण काय करू, कंडक्टिव्हिटी म्हणजे काय ते आधी समजून घेऊ. बघा इकडं, कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय असतं ते आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. बघा इकडं, कंडक्टिव्हिटी असतं तरी काय नेमकं, तर कंडक्टिव्हिटी अशी एक प्रॉपर्टी आहे जे आपल्या सोल्युशनचं नेचर इंडिकेट करत असतं. बघा इकडं, कंडक्टिव्हिटी इज अन अ प्रॉपर्टी, इट इज अन अ प्रॉपर्टी which indicate the nature of solution, that is it may be electrolytic or non-electrolytic. बघा इकडं, हे काय करतं, कंडक्टिव्हिटी सोल्युशनचं जे काय नेचर असतं ते इंडिकेट करण्याचं काम काय करत असतं, कंडक्टिव्हिटी करत असतं. मग आपण पाहिलं काय कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, त्याची अशी एक प्रॉपर्टी आहे जी इंडिकेट करते सोल्युशनचं नेचर. ठीक आहे, मग ते सोल्युशनचं नेचर इंडिकेट करते. मग कसलं नेचर, की सोल्युशन आपलं इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे की नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे हे इंडिकेट करण्याचं काम कोण करतं, कंडक्टिव्हिटी करतं. मग आता हा कंडक्टिव्हिटी म्हणजे काय इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय आणि नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय नेमकं ते आपल्याला पाहायचं आहे. तर बघा इकडं, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय ते आपण पाहू. इलेक्ट्रोलाइट, ठीक आहे, इलेक्ट्रोलाइट म्हणजे असतं काय, तर बघा इकडे काय, बघा इकडं, इलेक्ट्रोलाइट म्हणजे असतं काय, असा सबस्टन्स जो काय करतोय, इलेक्ट्रिक करंट वाहून घेऊन जातोय आणि आयोनाइज करतोय, आयोनायझेशन तयार करतोय, सोल्युशन मध्ये आयन्सची आयन्स तयार करतोय. त्या सोल्युशनला काय म्हणायचं आपल्याला, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणायचं आहे. ठीक आहे, फर्स्टली आपण बघतोय इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय ते आपण पाहतोय. बघा इकडे, इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे असतं काय, ते द सबस्टन्स that conduct electricity or ionize, that means डिसोसिएशन करतोय तो सोल्युशन मधले जे काय सोल्युशन जे आहे आपलं त्या सोल्युशनचं डिसोसिएशन करतोय आणि आयन्स मध्ये त्याचं कन्वर्ट करतोय. ठीक आहे, त्या सोल्युशनला, म्हणून त्या सोल्युशनला काय म्हणायचं आपल्याला, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणायचं. आणि आता आपण काय बघतोय, इलेक्ट्रोलाइट्स बघतोय. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय बघितलं आपण, असा सबस्टन्स दॅट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी और आयोनाइज which is known as electrolytes. ठीक आहे, इलेक्ट्रोलाइट्स. आता दुसरा राहिला आपला नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय. तर नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे असतं काय, तर नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय असतं ते आपण बघू. नॉन इलेक्ट्रोलाइट्स, ठीक आहे, याच्या उलटच हे असणार आहे, काय असणार आहे, द सबस्टन्स दॅट डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी और डू नॉट आयोनाइज विच नोन ॲज नॉन इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे, the substance that do not conduct electricity
electricity or do not ionize which is known as non-electrolyte. ठीक आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट आणि इलेक्ट्रोलाइट हे सगळ्यांना समजलेलं असेल. आता आपण बघू आपला एक्सपेरिमेंट. ठीक आहे, एक्सपेरिमेंट आपल्याला पाहायचं आहे. कशाचा एक्सपेरिमेंट पाहायचा आहे की सोल्युशन आपलं इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे की नॉन इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन आहे हे कसं चेक करायचं. त्यासाठी आपल्याला एक एक्सपेरिमेंट, छोटासा लहानासा एक्सपेरिमेंट आहे, तो आपल्याला पाहायचा आहे. त्यासाठी आपला एक्सपेरिमेंट पाहतोय इलेक्ट्रोलाइट सोल्युशन कसं ओळखायचं आणि नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन कसं ओळखायचं. त्यासाठी आपल्याला 4 बीकर लागणार आहेत. बघा इकडं फर्स्टली मी काय करतोय, 4 बीकर घेतोय. हे असे 4 बीकर घेतलेले आहेत. ठीक आहे, प्रत्येक बीकर मध्ये जे माझं पहिलं बीकर आहे त्या बीकर मध्ये मी काय करतोय, सुक्रोज. बघा इकडं त्या बीकर मध्ये काय करतोय मी सुक्रोजचं सोल्युशन घेतोय प्लस सुक्रोज घेतलेला आहे. सुक्रोज मध्ये काय करतोय मी, सुक्रोज म्हणजे काय, साखर आपली शुगर खातो का नाही. ठीक आहे, त्याच्यात काय करतोय मी H2 ऍड करतोय. त्यानंतर मी काय करतोय इथं NaCl घेतोय. बघा इकडं NaCl घेतोय आणि NaCl मध्ये सध्या काय करतोय मी प्लस H2O ऍड करतोय. त्यानंतर 3 नंबरच्या बीकर मध्ये मी काय करतोय, ऍसिटिक ऍसिड घेतोय. बघा इकडे काय घेतोय, ऍसिटिक ऍसिड घेतोय आणि ह्या ऍसिड मध्ये सध्या काय करतोय मी वॉटर मॉलिक्यूल माझा मिक्स करतोय. त्यानंतर जो माझा लास्ट राहिलेला आहे त्याच्यात काय करतोय, त्या बीकर मध्ये मी युरिया घेतोय. काय घेतोय, युरिया. आणि युरिया मध्ये सध्या काय करतोय मी H2O मिक्स करतोय. हे सगळं काय केलेलं आहे मी, हे सोल्युशन याच्यात मी घेतलेलं आहे. एक्सपेरिमेंट आहे छोटासा आपल्याला. जे सोल्युशन तुमचं इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे की नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे, हे 4 सोल्युशन आपण घेतलेले आहेत. पहिलं सोल्युशन घेतलेलं आहे आपण सुक्रोजचं, दुसरं घेतलेलं आहे आपण NaClचं सोल्युशन घेतलेलं आहे, 3 नंबरचं सोल्युशन घेतलेलं आहे आपण ऍसिटिक ऍसिडचं, 4 नंबरचं घेतलेलं आहे आपण युरियाचं सोल्युशन. ठीक आहे, वॉटर मध्ये मिक्स करून. आता आपल्याला काय करायचं आहे, कन्सिडर करायचं आहे, इलेक्ट्रोलायटिक सेल कन्सिडर करायचे. बघा इथं एवढ्यात आपल्याला काय करतोय, आपण इलेक्ट्रोलायटिक सेल कन्सिडर करतोय. सपोज हे काय आपलं बीकर आहे. ठीक आहे, ह्या बीकर मधले हे म्हणजे प्रत्येक सोल्युशन आपल्याला ह्या बीकर मध्ये ओतायचं आहे सेल मध्ये. पहिले ह्या सेल मध्ये काय करतोय, 2 आपण इलेक्ट्रोड घेतोय. ठीक आहे, हे 2 आपण काय घेतले, इलेक्ट्रोड घेतले. ह्या इलेक्ट्रोडला काय करतोय मी बॅटरी जॉईन करतोय. काय केली मी, बॅटरी जॉईन केली आणि ह्या बॅटरीला काय करतोय मी आता बल्ब जॉईन करणार आहे. काय करणार आहे, याला बल्ब जॉईन करणार आहे. ठीक आहे, त्याला काय केलेलं आहे मी इथं बल्ब जॉईन केलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे, माझी बॅटरी इकडच्या बाजूला आहे माझा मायनस चार्ज, इकडच्या बाजूला आहे प्लस चार्ज. हा आहे माझा एनोड, हा आहे कॅथोड रॉड. ठीक आहे, कॅथोड आहे, हा एनोड आहे. आणि याच्यामधलं जे सोल्युशन असतं ते सोल्युशन कसलं असतं रे बाळांनो, खाली असणारं जे सोल्युशन असतं ते असतं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन असं म्हटलं जातं. इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन असं याला म्हटलं जातं. ठीक आहे, याला इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. म्हणजे आता ही आपण सेल कन्सिडर केलेली आहे. आता बघा इकडं ज्यावेळेस काय होत असतं, या एक्सपेरिमेंटचं मेन काय आहे ते तुम्हाला सांगतो. काय होत असतं, मी सोल्युशन सपोज ह्या मी बीकर मध्ये ही जी माझी इलेक्ट्रोलायटिक सेल आहे मी यावरच्या 1 नंबरच्या बीकर मध्ये डीप केली. सपोज बघा इकडं डीप केली, त्यावेळेस काय होतंय, त्यावेळेस काय होत असतं की जर आयन्स तयार झाले. बघा इकडं मी ज्यावेळेस बॅटरी ऑन करतोय, बघा इकडं मी ज्यावेळेस बॅटरी ऑन करतो, बॅटरी ऑन केल्यानंतर माझे हे जे आयन्स असतात म्हणजे खाली जे सोल्युशन आहे त्यामध्ये जे आयन्स असतात त्या आयन्सचं डिसोसिएशन होतं. म्हणजे त्या सोल्युशनचं डिसोसिएशन होतं आणि त्याचं कन्व्हर्जन आयन्स मध्ये होतं. जर आयन्स मध्ये कन्व्हर्जन झालं तर तिथं काय होतं, तुमचा बल्ब पेटतो तुमचा लगेच. ठीक आहे, बल्ब तुमचा इकडं लागतो जर आयन्स मध्ये कन्व्हर्जन झालं तर. ठीक आहे, त्यानंतर आता आपण काय करतोय बघा, एक्सपेरिमेंट स्टार्ट करतोय. तिथं मी लिहितो रिझल्ट.
आणि ऑब्झर्वेशन आपल्याला बघायचं आहे. इथं आहे माझं ऑब्झर्वेशन आणि इथं आहे रिझल्ट. बल्ब जर पेटला तर टिक करायची, नाही भेटला तर नाही म्हणायचं. ठीक आहे, यस और नो मध्ये आन्सर द्यायचं आपल्याला. ऑब्झर्वेशन लिहायचं, हे आयन्स होतात की नाही होतात. ठीक आहे, ते सोल्युशन आपण ओळखायचं. जर आयन्स झाले, आपण डेफिनेशन बघितलं, जर माझे आयन्स तयार झाले, जर सोल्युशन मध्ये आयन्स जर तयार झाले तर ते सोल्युशन कसलं असतं, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन असतं. आणि जर आयन्स नाही झाले तर ते सोल्युशन कसलं असतं, नॉन इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन असतं. तर बघा इकडं मी ह्या म्हणजे ही जी सेल आहे ती मी फर्स्ट बीकर मध्ये ठेवतोय. फर्स्ट बीकर मध्ये ठेवल्यानंतर आयन्स तयार होणार आहेत का, आयन्स तयार होणार आहेत का, आयन्स तयार होत नाही म्हणजे बल्ब लागणार आहे का नाही. पहिला इथं लिहितोय बघा इकडं, हे पहिलं सोल्युशन, हे दुसरं, हे तिसरं आणि हे चौथं सोल्युशन. ठीक आहे, हे माझं 1 नंबरचं, हे 2 नंबरचं, हे 3 नंबरचं सोल्युशन आणि हे 4 नंबरचं सोल्युशन. बघा इकडं मी काय करतोय, या सोल्युशन मध्ये माझी ही सेल डीप करतोय. डीप केल्यानंतर मी बॅटरी ऑन करतोय आणि बॅटरी ऑन केल्यानंतर बॅटरी बॅटरी हे काय आहे माझी इकडच्या बाजूची बॅटरी आहे. बॅटरी म्हणजे काय असतं माहित आहे, बॅटरी म्हणजे काय असतं, बंच ऑफ सेल. सेलचा काय असतो, बंच असतो, त्याला काय म्हणायचं, बॅटरी असं म्हणायचं. ठीक आहे, मग ही मी बॅटरी ऑन केली. बॅटरी ऑन केल्या माझ्या सुक्रोजच्या सोल्युशन मध्ये आयन्स तयार झाले नाहीत, माझा बल्ब लागला नाही. बल्ब लागला का नाही, बल्ब चालू झाला नाही. ठीक आहे, बल्ब चालू झाला नाही पहिल्या सोल्युशन मध्ये, नो. मग आयन्स तयार झाले का नाही, देयर इज नो आयोनायझेशन. ठीक आहे, डू नॉट फॉर्म्स आयन्स. ठीक आहे, असं जरी लिहिलं तर डू नॉट आयोनाइज, डू नॉट आयोनाइज म्हणजे हे सोल्युशन कसलं आहे माझं, 1 नंबरचं जे सुक्रोजचं सोल्युशन आहे ते कसलं आहे सोल्युशन माझं, नॉन इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन आहे. इथे लिहितो नॉन इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन आहे माझं 1 नंबरचं. ठीक आहे, आता 2 नंबरच्या सोल्युशन कडे यायचं आपल्याला. 2 नंबरचं सोल्युशन बघा माझं NaCl आहे. NaCl मध्ये माझी काय केलेलं आहे, ह्या बीकर मध्ये माझी इलेक्ट्रोलाइटिक सेल मी अशी डीप केलेली आहे, पूर्णपणे डीप केली आणि बॅटरी ऑन करतोच लगेच आयन्स तयार झाले झटकीपट. Na+Cl- आयन्स तयार झाले, कोल्ड सोल्युशनचे आयन्स कन्व्हर्जन झाले. बल्ब असा काय लागला, जणू काय ते आजपासून कधी लागलाच नव्हता, असा पेटला एकदम. ठीक आहे, बल्ब पेटला म्हणजे हे सोल्युशन कसं आहे माझं, बल्ब लागला. यस, बल्ब लागला. हे कसलं सोल्युशन, आयोनाइज तयार झालं. ठीक आहे, आयोनायझेशन झालं इथं आयोनाइज झालं म्हणजे हे सोल्युशन कसलं आहे, इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन आहे माझं. हे इथं मला समजलं. त्यानंतर 3 नंबरच्या सोल्युशन मध्ये आलो मी, ऍसिटिक ऍसिड मध्ये आलो. ठीक आहे, ऍसिटिक ऍसिड मध्ये आलो. ऍसिटिक ऍसिड मध्ये ही मी सेल घेतली, या बीकर मध्ये डीप केली. डीप केले आणि मी लगेच काय केली, बॅटरी ऑन केली. काय केलं, बॅटरी ऑन केली. बॅटरी ऑन केल्या काय झालं, जरा स्लो पद्धतीनं काय झालं, याच्यात आयन्स तयार व्हावं लागले. आता बघा इकडं स्लो आणि इथे एकदम फास्ट पद्धतीने झालं. गडबड केली मी इथं आणि इथं काय करतोय, स्लो पद्धतीनं आयन्स तयार झाले म्हणून सांगतोय. म्हणजे इथं डिफरन्शिएट होतोय, आयन्स तयार झाले. आणि हे लिहू, यस, इथं पण काय झाले, माझा बल्ब लागला, आयन्स तयार झाले. म्हणजे हे पण सोल्युशन कसं आहे माझं, इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन आहे. आयोनाइज झाले. ठीक आहे, इथं आयोनायझेशन झालं, आयन्स तयार झाले इथं. आता बघा इकडं आयोनाइज झालं, पण कसं झालं, पार्शली आयोनाइज झाला ऍसिटिक ऍसिड. कारण तिथं जे तुमचा इलेक्ट्रोलाइट आहे, इलेक्ट्रोलाइटचे पुन्हा 2 टाईप पडतात. एक पडतो तुमचा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा वीक इलेक्ट्रोलाइट. मगाशी आपण पाहिले. ठीक आहे, इथं आपल्याला बघायचं आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय आणि वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय. तिथं जर माझ्या सोल्युशन मध्ये कम्प्लिटली आयोनाइज जर कंपाऊंड झाला, माझा कम्प्लिटली आयोनाइज झाला, तर त्याला काय म्हणायचं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असं म्हणायचं. आणि जर पार्शली आयोनाइज झाला तर त्याला काय म्हणायचं, आपल्याला पार्शली आयोनाइज झाला तर वीक इलेक्ट्रोलाइट असं म्हणायचं. ठीक आहे, आणि आता लास्टचा आपण एक्सपेरिमेंटचा बघतोय. आता 4 नंबरच्या बीकर मध्ये युरियामध्ये मी सेल डीप केलेली आहे आणि मी बॅटरीचं बटन दाबलेलं आहे. बॅटरी ऑन झालेली आहे आणि फरक काहीच पडलेला नाही, कारण युरियामध्ये आयन्सच तयार झालेले नाही. मग आयन्स तयार झाले नाही तर बॅटरी लागली का नाही, म्हणून बॅटरी लागली नाही. ठीक आहे, नो. मग कसलं सोल्युशन म्हणावं लागेल, आयोनाइज झालं का नाही. मग इथे लिहायचं काय लिहिणार, डू नॉट आयोनाइज.
आयोनाइज झालं का? नाही, आयोनाइज झालं नाही. मग हे सोल्युशन कसलं? तर हे सोल्युशन आहे आपलं नॉन इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन आहे. कसलं सोल्युशन आहे? नॉन इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन आहे. आलं सोल्युशन. ह्या एक्सपेरिमेंट थ्रू आपण कशा पद्धतीनं बघितलं की सोल्युशन माझं इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे की नॉन इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं, काय पाहिलं की वीक इलेक्ट्रोलाइट आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कुणाला म्हणायचं? जर आयन्सचं डिसोसिएशन हे कम्प्लीट पद्धतीने होत असेल तर त्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असं म्हणायचं. आणि पार्शियली प्रमाणात जर आयन्स तयार झाले तर त्याला काय म्हणायचं? वीक इलेक्ट्रोलाइट असं म्हणायचं. ठीक आहे, हे दोन झाले महत्वाचे. ठीक आहे, अजून काय होतं त्याच्यात बघायचं आपल्याला. जे काही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतात ते जास्त इलेक्ट्रिक करंट वाहून नेण्याचं काम करत असतात आणि जे वीक इलेक्ट्रोलाइट असतात ते पार्शली पद्धतीने म्हणजे थोडाफार लेस अमाऊंट मध्ये इलेक्ट्रिक करंट पास करत असतात. ठीक आहे, हे होतं सगळं आपलं इलेक्ट्रोलाइटचा. आतापर्यंत आपण इथं थांबणार आहोत. याच्या पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, ओके.